एक सांगू तुला सायली, अरुण नंतर आमच्या दिग्विजयला सांभाळणारा कोणी असेल तर ती तू आहे. खरंच आम्ही काय बोलतोय ते कळतंय ना तुला? मेघा, अरुला जर कळलं की मी असा टपरीवरचा चहा प्यायलोय तर ती रागवेल ना? अजिबात नाही. अरुला सुद्धा आवडतो असा आलं घातलेला गरम गरम चहा. तुम्ही एकदा पिऊन तरी बघा, थांबेल डोकं दुखायचं. नक्की? खरंच, मी परीक्षा देऊन आले ना की हमखास दुखायचं माझं डोकं. मग असाच आल्याचा गरम गरम चहा प्यायचे, लगेच डोकं थांबायचं. हो, पिऊन तरी बघा. दिग्विजय, मॅडम, मी मोहन बोलतो. नाही म्हणजे मला जरा शंतनू सरांशी अर्जंटली बोलायचं होतं. नाही म्हणजे खरं तर मी लँडलाईनवर ट्राय केला होता, पण फोन बराच वेळ एंगेज आहे आणि शंतनू सरांचा फोन बंद आहे आणि माझ्याकडे तुमचा नंबर होता म्हणून. नाही म्हणजे जरा महत्वाचं होतं म्हणून म्हणतोय. मी ना जरा कामात आहे, तुम्ही मला निरोप द्या, मी सांगते शंतनू. हा म्हणजे तुम्हाला निरोप द्यायला तशी काहीच हरकत नाहीये. त्यांना सांगा की त्यांनी आत्ता जे पैसे पाठवले ते मिळाले. 5 लाख रुपये एकदम परत करायचे म्हणजे काय सोपं नाही. शंतनूने 5 लाख रुपये दिले तुम्हाला? हो, म्हणजे मी असाच आश्चर्यचकित झालो होतो. हे एवढे पैसे त्यांच्याकडे आले कुठून हे मलाही माहित नाही, पण लोकांचे पैसे दिले हे बरं. स्वतःच्याच घरात चोरी करताना तुला काहीच वाटलं नाही का रे? हा, तुला जर पैसे हवे होते ना तर मग मागायचे, दिले असते. चोरी करायची काय गरज होती? काय बोलतेस तू? कसली चोरी, कसले पैसे? मी कुठलेही पैसे घेतलेले नाहीयेत. चोरीचा आळ माझ्यावर घेताना लाज नाही वाटत तुला? ताली बास बास, काय चाललंय? पद्मिनीजी, तुम्ही जे 5 लाख रुपये दिले होते ना ते चोरीला गेले. बोल शंतनू, तू चोरलेस का पैसे? पद्मिनी मॅम, मला मान्य आहे की मी पैसे मोहनला दिलेत, पण ते चोरी केलेले पैसे नाहीयेत. मी कर्ज काढलंय त्यासाठी. आणि बाई काही बोलते तुम्ही काय? खोटं बोलतोय हा पद्मिनीजी. माझ्यापेक्षा पैशांची जास्त गरज आहे ना तुला आहे. इतके पैसे कधी बाप जन्मात पाहिलेस का तू? म्हणूनच तू चोरी केली आहेस. शंतनू, तुला असं म्हणायचं ते पैसे सायलीनं चोरले? का नाही? शक्यता आहे ना. आता तिच्या भावाचं ऑपरेशन झालंय, त्याच्या औषध पाण्याचा खर्च, त्याची हौस मौज, याच्यासाठी पैसे लागणारच. तर एवढे सगळे पैसे एकत्र दिसल्यानंतर डल्ला मारून पळून जायचा प्लॅन असणार तिचा. काय सायली? अरे किती झालं ना तरी शंतनू तुझा मोठा भाऊ आहे आणि या घरचं जावई आहे ते. विसरलेच होते, माझा दादा या घरचा जावई आहे आणि मी कोण आहे दिग्विजय? या घरची सून आहे मी. दिग्विजय, तुम्हाला तर एक निर्णय घ्यावाच लागणार. या घरचं जर भलं करायचं असेल ना तर दादाला या घरात ठेवता कामा नये. कुठे चालले मला काही कळत नाही. दिग्विजय, दिग्विजय, मी दादाच्या भल्यासाठीच सांगते ना हे सगळं. अरू असं नाहीये काही. दिग्विजय, दादा जर इथे राहिला ना तर तो असाच वागत राहील. तरी थांबायला नको का हे सगळं? तुम्हाला निर्णय घ्यावाच लागणार आहे दिग्विजय. माझा पूर्ण विश्वास आहे की तू असं काहीही करणार नाही आणि माझा सायलीवर पण विश्वास आहे. ती असं नाही करू शकत. ती जर तू काही केलेलं नाहीयेस, सायलीने काही केलेलं नाहीये, तर एवढी मोठी रक्कम गेली कुठे? एवढी मोठी रक्कम गायब कशी झाली या घरातून? हरवलेले पैसे सापडले.